डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला देणार आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे। आणि हा दुसरा जो लाडका बिल्डर संबंधित घोटाळा आहे, जसं मी सांगितलं मगाशी की हा मुंबईतला सगळ्यात मोठा घोटाळा आणि हा घोटाळा आहे 5,000 कोटीचा पीएपी घोटाळा। म्हणजे पीएपी घोटाळा कुठला, तर मालाडचा पीएपी घोटाळा। आता या घोटाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट आहे माहिती आहे का, हा जनतेचा जगण्याचा मूलभूत अधिकार काढून घेतो। त्या व्यतिरिक्त पर्यावरणीय नियम आणि मुंबई विकास नियंत्रण नियमावलीच्या तरतुदीला जो आहे तो धाब्यावर बसवणारा हा जो आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे। खरं तर फडणवीस सरकारला आपल्या लाडक्या बिल्डर मित्राला जे आहे ते त्या ठिकाणी अवाजवी जे आहे ते फायदा करून द्यायचा आहे। म्हणून हा केवळ भ्रष्टाचार नाही तर ही मुंबईची उघडपणे चाललेली लूट आहे आणि मुंबईकरांनी या संदर्भामध्ये माहिती असलं पाहिजे आणि मुंबईकरांच्या विरोधाचा हा गुन्हा आहे असं मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायचं आहे। या घोटाळ्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मूलतः नो डेव्हलपमेंट झोन म्हणून ह्याला जे आहे ते चिन्हित करण्यात आलं। हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेला हा आहे। बघितलं तर राष्ट्रीय उद्यान आहे त्यामुळे हा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तो कसा कागदोपत्री फेरबदल करून त्याची वर्गीकरण करून आणि संगनमताने या बिल्डर मित्राला एक सोन्याची खाण त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे, हे आज आम्ही उघड करत आहोत। मला हे सांगायला पाहिजे की पुन्हा एकदा भाजपा सरकार आणि त्यांच्या नियमावली बीएमसीच्या यंत्रणेचा एकच धर्म झालाय की या बिल्डर मित्रांना कशा तऱ्हेने मदत करता येईल आणि या माध्यमातून मुंबईचा कसा विनाश करण्याचं काम चाललेलं आहे हे आम्ही सांगत आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या संदर्भामध्ये